अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा तू मला मानतोस ना, मग कशाला इतकी चिंता करतोस. सर्व काही माझ्या हाती सोड आणि निश्चिंत राहा. तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार तू आकर्षित करणार आहेस. फक्त तुझी चिंता दूर व्हावी, तू काळजीत नसावा म्हणून हा संदेश मी तुझ्यापर्यंत देत आहे. बाळा, निरंतर जेव्हा तुम्ही प्रभूची आराधना करता, परमेश्वराची आराधना करता, देवाकडे निस्सीम भक्तीने येता, तेव्हा चमत्कार घडू लागतात. तुम्ही इच्छित प्राप्त करू लागता. तसेच काही आताही घडणार आहे. तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवून हा संदेश ऐकत आहात. देवाच्या उपस्थितीसह तुमची ही उपस्थिती इथे आहे. मला माहीत आहे की तुम्ही ते ऐकण्यासाठी आला आहात, ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे. मग आता उशीर लागणार नाही. ज्या कार्यांसाठी आतापर्यंत तुम्हाला असे वाटत होते की उशीर होत आहे, पण नक्कीच ते कार्य देव योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत पूर्ण करून देतील. तो आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे. देव म्हणतात, बाळा हे दैवी योजनेचे शब्द, दैवी आश्वासनाचे शब्द ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येतील, त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात काहीतरी सुखद परिवर्तन येत आहे. विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा. देव तुमच्यासाठी पडद्याआड काहीतरी करत आहेत, जे आज तुम्हाला दिसत नसले तरीही देवाचे अखंड कार्य सुरू आहे. ते देवांच्या प्रिय बाळासाठी घडत आहे. जेव्हा कोणी तुमच्या विरोधात बोलत असेल, काही तुमच्या विरोधाभास करत असेल, त्या क्षणाला शांत राहा. कारण देव तुम्हाला शांततेचा आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. तुम्ही जर दुर्लक्ष कराल तर आशीर्वाद दूर जातील आणि तुम्ही जर ते स्वीकार कराल तर ते तुम्हाला प्राप्त होतील. जर तुम्ही प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा, देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. देवाची आशीर्वादांची शृंखला सतत तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे. तुम्ही फक्त विश्वासाने ते स्वीकार करत जा. जर तुमच्या मनात काही शंका येतात, कुशंका येतात, त्या क्षणाला ते सर्व काही प्रश्न स्वामींच्या पायाशी ठेवून निश्चिंत राहा. कारण देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे. जर तुम्ही ते स्वीकारले तर ते तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्ही दुर्लक्ष केले तर ते तुमच्यापासून दूर जातील. जे कोणी माझे स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत, त्यांनी आपले मन निरंतर द्वेषापासून, रागापासून आणि इतरांच्या द्वेषापासून मुक्त ठेवा. तरच मी तुम्हाला मिळेल. माझे आशीर्वाद मिळतील. माझे चमत्कारही घडतील. तुमची श्रद्धा, विश्वास अगदी पूर्णपणे असावा अशी मी इच्छा ठेवतो आणि तुम्ही ते मागावे जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी घडणे अशक्य नाही, पण तुम्ही देखील देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा. जेव्हा काही घडते तेव्हा सर्व काही योजनेनुसार घडत असते. देव आपल्या योजना करत असतात आणि त्या तुमच्यापर्यंत पाठवत असतात. त्या मनपूर्वक स्वीकार करा. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जमेल ते करू नका, पण जे सत्य आहे ते समोर मांडा. म्हणजे तुम्ही तुमची सत्यता समोर आणू शकाल. कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते की खूप काही लोक तुमच्या वागण्याला, बोलण्याला खूप काही तिरस्कार करू लागतात. त्यांना खोटे आहे असे वाटू लागते. पण ते सर्व काही निघून जाण्यासाठी तुम्ही निरंतर सत्याचा मार्ग धरून ठेवा. कारण तो तुम्हाला कधीही विचलित होऊ देणार नाही, कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही. अगदी तुमची परिस्थिती
कितीही कठीण जरी असली तरीही त्याचा सामना करण्यासाठी घाबरू नका, कारण देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहे, तुम्हाला बलवान करण्यासाठीच आहेत. देव म्हणतात, बाळा, इतरांविषयी अपकारक शब्द बोलू नका. तुमच्या मुखातून कधीही कुणाला दुखावल्या जाईल असे बोलू नका. कुणालाही आपल्या वाणीने दुखावू नका. सर्व काही माझ्या समोर ठेवा. काहीही रोखू नका. प्रत्येक संघर्ष, कमकुवतपणा पुढे आणा आणि तुमच्यातील माझी शक्ती ओळखण्यासाठी माझे स्मरण करा. माझे स्मरण करत असताना इतरत्र काहीही कार्य करू नका. जेव्हा तुम्ही गोंधळातून बाहेर याल तेव्हा स्मरण करताना तुम्हाला माझे खूप काही संकेत मिळतील. माझे दर्शनही होईल, कारण जेव्हा तीव्र इच्छा उत्पन्न होते आणि देवाच्या भक्तीत तुम्ही रंगून जाता तेव्हा माझे दर्शनही घडते. माझे अनुभव तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. तुम्ही जागोजागी मला पाहू शकता. माझे अनुभव तुम्हाला येऊ लागतात. देव म्हणतात, बाळा, मी तुझे जीवन पुनर्संचयित करत आहे. तू मागितलेले ते सर्व काही तुझ्या दिशेने येत आहे. घाबरू नका. पुढे जा. 2 पावले उचला आणि तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद स्वीकार करा. सगळं काही चांगलंच होणार आहे. या माझ्या वाक्यावर, या माझ्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि तुम्ही माझा दिव्य प्रकाश प्राप्त कराल. तुम्हाला अंधारातून बाहेर काढल्या जाईल. तुमच्यासाठी माझे दिव्य आशीर्वाद, चमत्कार घडू लागतील. तुम्ही मनोमन जी काही प्रार्थना करत आहात ती मी स्वीकार करतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो. तुम्हाला आवश्यक असलेले सामर्थ्यही मीच देतो. ती धडाडीही मीच देतो आणि तुम्हाला तेजही मीच देतो. ते प्राप्त करण्यासाठी पुढे या. मी आज माऊली रूपात तुमच्या पुढे आलो आहे. तुम्ही आज ते प्राप्त करू शकाल जी तुमची सुप्त इच्छा आहे. तुम्हाला ती शांतता हवी आहे. तुम्हाला ती प्रगती हवी आहे. तुम्हाला ते स्थैर्य हवे आहे. मग तुमच्यासाठी भरभराटीचा आशीर्वाद अनुकूल आहे. तुम्ही जेव्हा भरभराट प्राप्त कराल तेव्हा तुम्ही कुठल्याही क्षणी ते कर्म करू शकाल ज्यासाठी तुम्हाला ते सर्व काही धन मिळालेले असेल. ती विपुलता हवी आहे, ऐश्वर्य हवे आहे, तर मग ते तुम्हाला दिल्या जाईल, कारण तुम्ही त्याचा विनियोग चांगल्या कर्मांसाठी करणार आहात. तुम्ही नुसतं स्वतःसाठीच त्याचा उपयोग न करता कित्येक चांगल्या कर्मासाठी त्याचा विनियोग करावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. जेव्हा जेव्हा देवाकडून तुम्हाला धन प्राप्त होते तेव्हा चांगल्या कर्मांसोबत तुम्ही त्याचे विनियोगही चांगल्या प्रकारे करावे. देव म्हणतात, बाळा, खूप काही टेन्शन घेणे, त्रास घेणे आणि त्रागा करणे सोडा, कारण तुमच्या भविष्यात खूप काही चांगले आहे जे आजपर्यंत तुम्हाला प्राप्त नाही तेही पुढे मिळणार आहे. पण तुम्ही शांत असावे. देवाकडे ध्यान करताना एक चित्त असावे. कुणाजवळ काय आहे हे पाहिल्यापेक्षा, त्यात वेळ घालवल्यापेक्षा तुमच्याजवळ काय आहे, मग ती नाती असो, तुमची नोकरी असो, तुमचे नातेसंबंध असो किंवा तुमची धनसंपत्ती असो, ती इतरांकडे नाही, ती फक्त तुम्हालाच प्राप्त आहे. यात आनंद माना, समाधान माना आणि पुढील येणाऱ्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा, कारण ते निरंतर तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे, जे देवांच्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुमचे घर भरणार आहे. तुम्ही ती विपुलता आकर्षित करणार आहात. जेव्हा तुमच्याजवळ ते नव्हते तेव्हा तुम्ही त्याची आशा करत होते. आज ते तुमच्याजवळ आहे. मग त्याचा उपयोग करा, चांगला विनियोग करा आणि त्यासाठी देवाकडे धन्यवाद द्या, कारण ते तुम्हाला देवाच्या आशीर्वादामुळेच प्राप्त आहे. ती विपुलता संचय करून न ठेवता तुम्ही त्याचा विस्तारित काहीतरी उपयोग करा. देव म्हणतात, मी तुला जे काही दिले आहे त्याचा विस्तार करण्यासाठी तुला काही कर्मही करावे लागतील जे शुद्ध स्वरूपाचे असतील. बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे. सुखी राहा, आनंदी राहा. तुला विपुलतेचा आशीर्वाद मिळणार आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे येईल तिथे विपुलता, धनसंचय, आर्थिक प्रगती निश्चित होईल. स्वामी माऊलींचा हा दिव्य संदेश तुम्ही तुमच्या नात्यांपर्यंत, तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. त्यामुळे तुम्ही अधिक स्वामींचे प्रिय बाळ व्हाल.
स्वामींच्या या संदेशाला एक लाईक करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला भरभराट सुख आनंद देवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.